आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुछा जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची आमुछा जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, अद्यत्रय जननी देवाची ये, जननी देवाची ये, अद्यत्रय जननी देवाची ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुछा जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला, असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी, भगवत धर्माचे प्रणेते, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त, सकल संत भूषण अनंत कृपाविभूषित देहू निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अतिशय महत्त्वाचा शब्दाला भगवत स्वरूपता प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठशास्त्र अर्थ असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतायत, माझ्या घरी साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुमच्या घरचे रत्न कोणतं आहे? तुकोबाराय म्हटले, शब्दरूपी रत्न ही माझ्या घरची संपत्ती आहे. त्या शब्दाला आम्ही प्रयत्नाने शास्त्रामध्ये सुद्धा रूपांतरित करू. त्याच शब्दाला अलौकिकतेने अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर शब्द हा माझा जीवाचं जीवन ना माझा प्राण आहे. जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करता, तुका शब्दाची आमुछा जीवीचे जीवन. आम्ही समाजाला देत असताना काय देऊ? शब्द वाटू धन जन लोका. शब्दरूपी रत्न समाजाच्या हातामध्ये धनरूपाने वाटू. देव आणि शब्द याच्यामध्ये कोणताच भेद, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आणि शब्दामध्ये कोणताच भेद नाही. तो शब्द भगवत साक्षात्कारातून पुढे आला पाहिजे. आम्हाला त्या भगवंताची पूजा करायची, आम्हाला त्या शब्दाच्या माध्यमातून त्या अलौकिक दिव्य परमात्म्याची पूजा करायची. तुकोबाराय म्हटले, सोडोपचार पूजा माहिती नसेल तरी चालेल, पण शब्दाच्याच माध्यमातून आपण त्या भगवंताची पूजा करूया. तुका म्हणे पहा शब्देचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची आमुछा जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर ते ठेवला. आता महाप्रसाद घ्यायला अडचण नाही. प्रसाद अगोदर आहे का नंतर? नंतर आहे. अरे वा. पण एवढ्या प्रवासातून तुमच्याकडे आलो, सकाळी काल्याचं कीर्तन करून. इथं तुम्हा सर्वांना पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हा कार्यक्रम गणेश नगरमध्ये नसून साक्षात अयोध्येमध्ये हा सोहळा गाजतोय की काय. इतका सुंदर विलक्षण वातावरण निर्मिती आपण या ठिकाणी केली. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. भगवतानां पांडुरंगानां कृपा आशीर्वादेन संतश्रेष्ठ श्री आळंदी वल्लभ ज्ञानेश्वर महाराजांनां कृपा आशीर्वादेन वैराग्य रास रसज्ञ देहू निवासन हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनां आशीर्वादेन गते अनेक वर्षांनी अतीतानी कार्यक्रम शोभनं सुंदरं सुष्टुं च नियोजनं प्रातिवार्षिक स्वरूपेण एतस्मिन् गणेशनगर सिद्धिविनायक
गणपती मंदिरस्य पुरत एव गणेश नगर न्यू लिंक रोड बेहराम बाग जोगेश्वरी पश्चिम मुंबई अंतर्गते कार्यक्रम शोभनम सुंदरम सृष्टुम च नियोजनम प्रातिवार्षिक स्वरूपेण परमादरणीय श्रद्धेय वैकुंठवासी रामदासजी महाराज तथा च परमादरणीय श्री किसननाथजी महाराज महंत लोकनाथजी महाराज तथा च परमादरणीय पूज्य वसंतजी महाराज इचके कुत्र अस्ति वसंत महाराज अत्र नास्ति आदरणीय वसंत महाराजस्य मुख्य प्रेरणया कार्यक्रमस्य प्रतिवार्षिकस्वरूपेण नियोजनं भवति एव अत्र आगत्य मनस्य बहु प्रसन्नता भवति एव सर्वे गुणिजन टाळकरी जनां दृष्ट्वापि अत्रापि बहुविध मान्यवर गुणिजन टाळकरी जनां दृष्ट्वापि मनस्य बहु प्रसन्नता भवति एव सर्वेषाम् उपस्थिति सम्यक्तया दृश्यते मुंबई अंतर्गते निवासमस्ति किन्तु कीर्तनम् आगन्तुं श्वेतवस्त्रं टोपिकां धृत्वा भवन्तः सर्वे अत्र उपस्थिताः एव द्वयोः मृदुङ्गाचार्य बहु सम्यक् मृदुङ्गवादनं करोति एकः मृदुङ्गं कुत्र अस्ति रिपेर् कर्तुम् आगच्छति पुनः अत्र बहु सम्यक्तया उपस्थित्यां सर्वेषां दृष्ट्वा मनस्य बहु प्रसन्नता भवति एव अतः भगवतः गणेशनाथं प्रणिपातं कृत्वा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजस्य माघशुद्धि दशमी अनुग्रहण दिन प्रीत्यर्थं गते 22 वर्षाणि अतीतानि कार्यक्रमस्य बहु शोभनं नियोजनं भवति एव अत्र आगत्य मनस्य बहु प्रसन्नता भवति सर्वे गुणिजन श्रोतृवर्गं दृष्ट्वापि अतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजं प्रणिपातं कृत्वा भगवता गणेशं प्रणिपातं कृत्वा छत्रपति शिवाजी महाराजं प्रणिपातं कृत्वा प्रभु रामचंद्रं प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारम्भं करोमि विठ्ठल 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 समय अपि अधिक जातः पादो नववादनम् माझी कन्नड भाषा तुमच्या लक्षात आली असेलच कोणती होती वा एवढं जरी ओळखलं तरी मी मला भाग्यवान समजेल कारण सकाळी एवढा लांबून प्रवास करून आलोय का मी संस्कृत भाषेमध्ये बोललो ऐका ही भाषा मला बोलता येते तुमच्यासमोर सांगायचं नाही ही भाषा शिकवण्याकरता मी मलेशियाला 2019ला याच कपड्यावरती गेलो होतो हे सुद्धा मला तुमच्यासमोर सांगायचं नाही तुम्ही म्हणाल हे सांगायचं नाही ते सांगायचं नाही तुम्हाला हेही कळालं पाहिजे की इथून पुढचा कीर्तनकार आता धोत्रावरती देश विदेशात सुद्धा आमचे जायला लागलेत आणि गेलेच पाहिजे हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे का तुमच्यासमोर संस्कृतमध्ये प्रस्तावना केली ऐका आपण शहरामध्ये राहतो इथं कार्यक्रमाकरता तुमची प्रमुख उपस्थिती तुमच्या सर्वांचं स्नेह तुमच्या सर्वांचं प्रेम तुमच्या उपस्थितीवरून लक्षात येतं तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात येते का मी संस्कृतमध्ये बोललो ऐका ह्या भारत देशाची तेजस्वी दिव्य परंपरा होती या भारतीय भूमीचा हा तेजस्वी उच्चांक होता की सनातन परंपरेने जे हायपोथेसिस या जगामध्ये मांडले जे सिद्धांत जगाच्या समोरती दिले इसवी सन 8व्या शतकापर्यंत समग्र भारत देश ज्या दिव्य भाषेमध्ये संवाद करत होता ती या वैदिक सनातन हिंदू धर्म परंपरेचे सगळ्यात सायंटिफिक आणि ग्रेट लँग्वेज म्हणजे आमची संस्कृत भाषा ही विश्वातली सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात वैज्ञानिक भाषा म्हणून आज नासाने सुद्धा जिला स्वीकारले ती आमची संस्कृत भाषा सगळ्यात ग्रेट आणि विलक्षण आहे ही गोष्ट आज युरोपने सुद्धा मान्य केलेली आहे का आज संस्कृत भाषेचा एवढा बोलबाला आहे याचे काही संदर्भ तुमच्यासमोर ठेवून अभंगाकडे येतो 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये 2024 मध्ये संस्कृत भाषा शिकवल्या गेली नसती 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवत आहेत 3 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लमेंटमध्ये मॅकेलर नावाचा सद्ग्रस्त उभा आहे त्याला विचारण्यात आलं
1818 ते 1835 समग्र भारत देश फिरलाय. अशी कोणती योजना तुझ्याकडे आहे? जर भारताला गुलाम करायचा असेल, भारतावरती जर अधिराज्य गाजवायचं असेल, तर भारताची एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा, भारताची शिक्षण पद्धती नष्ट करा. भारतात गुरुकुल पद्धती आहे ती सगळी नष्ट करा. किती गुरुकुल आहेत भारत देशामध्ये? त्याने सांगितलं 7,32,000 गुरुकुल भारत देशामध्ये कार्य करतात. काय शिकवल्या जातं? माझं वाक्य नाही, त्याचं वाक्य आहे. तो बोलतोय जे भारताला आज कळतंय. 1835 मध्ये तो लंडनच्या पार्लमेंटमध्ये बोलतोय. जे भारताला आज कळतंय ते आपल्याला कळण्याकरता अजून 100 वर्ष जाऊ शकतील. एवढे भारताकडे दिव्य तत्वज्ञान आहे, एवढे भारताकडे ग्रेट टेक्नॉलॉजी आहे, एवढं भारताकडे ग्रेट सायन्स आहे. काय शिकवलं जातं? ते म्हटले अंतरिक्ष खगोल विज्ञान भारतीय लोकांना इतकं अद्भुत पद्धतीने माहिती आहे, इतक्या ग्रेट पद्धतीने माहिती आहे. अंतरिक्ष खगोल विज्ञान इतकं उत्कृष्ट भारतीय लोकांना माहिती आहे. काय माहिती आहे? मी तर म्हणतो 1835 द्या सोडून, या 2024 मध्ये तुम्ही कॅलेंडर सगळ्यांनी घेतलं ना नवीन वर्षासाठी? किती रुपयाला कॅलेंडर मिळालं? 35 रुपयाला. इतकं पक्क उत्तर पाहिजे. म्हणजे बाकीच्यांनी सगळ्यांनी ऑफिसमधून आणलेले दिसतात साहेब लोकांच्या, यांनी बरोबर स्वतःच्या खिशातूनच घेतलंय. 35 रुपयाला कॅलेंडर घेतलं. ते कॅलेंडर जर मी उघडलं तर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे ऑलरेडी कॅलेंडरमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ऐका, एवढ्या ग्रेट पद्धतीने खगोलशास्त्राचा दिव्य सिद्धांत ऑलरेडी 1 वर्ष अगोदर कॅलेंडरमध्ये ग्रथित करून ठेवला, लिहून ठेवला आणि टाइम सुद्धा लिहून ठेवलाय. हाच प्रश्न तुम्ही नासाला विचारा. नासाला विचारल्याच्या नंतर नासाला याचं उत्तर देण्याकरता ग्रहण जवळ येऊ द्यावं लागतं. 8 दिवस ग्रहण जवळ आल्याच्या नंतर मग नासाने सांगितलेला हजारो अरबो खरबो रुपये खर्च करून नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाइम, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मध्यकाळ, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मोक्ष काळ ऑलरेडी 1 वर्ष अगोदर ज्या सनातन परंपरेला माहिती आहे ते भारतीय लोक विश्वातले सगळ्यात ग्रेट सायंटिफिक लोक आहेत. कोणतंही उपकरण हातामध्ये नसताना एवढ्या ग्रेट पद्धतीने केवळ 35 रुपयामध्ये जी गोष्ट तुम्हाला कळते ती त्यांना अरबो खरबो रुपये खर्च करून कळत नाही. मग त्यांनी म्हणावं भारताला सायन्स माहिती नाही, त्यांनी म्हणावं भारताला टेक्नॉलॉजी माहिती नाही. जर आम्हाला टेक्नॉलॉजी माहिती नसती, सिव्हिल इंजिनिअरिंग जर माहिती नसतं, तर 2500 वर्षापूर्वी ज्या लेण्या भारत देशामध्ये तयार झाल्या, शिखराकडून काम सुरू केलं, खाली फाउंडेशनकडे घेऊन गेले. एवढ्या अद्भुत आणि दिव्य पद्धतीने दगडावरती काम करणारे हजारो वर्षापासूनची आमची सगळी प्राचीन टेक्नॉलॉजी, हे जर सायन्स माहिती नसतं, टेक्नॉलॉजी माहिती नसल्याशिवाय हे कामं झाले का? इंग्रज आल्याच्या नंतर भारत सुधारला, इंग्रज आल्याच्या नंतर भारताला टेक्नॉलॉजी माहिती झाली, सायन्स माहिती झाली. यांनी हे जे म्हणतायत ना, त्यांनी जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पहा. आज तिथं जाणं आम्हाला अवघड आहे. अशा ठिकाणी दगडावरती काम करून अद्भुत असे गड किल्ले बांधले. टेक्नॉलॉजी शिवाय आहे का ह्या सगळ्या गोष्टी? एवढी दिव्य तत्वज्ञान, एवढी ग्रेट फिलॉसॉफी, एवढं ग्रेट तत्वज्ञान ज्या वैदिक सनातन परंपरेमध्ये जन्माला आलं, ती सनातन परंपरा विश्वात सगळ्यात ग्रेट आणि विलक्षण आहे. का मी संस्कृतमध्ये बोललो ऐका. या सनातन परंपरेतले सगळं तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये ग्रथित आहे ती संस्कृत भाषा, वेदापासून भगवद्गीतेपर्यंत आणि भगवद्गीतेपासून अगदीच माऊलींनी अमृतानुभवामध्ये सुद्धा संस्कृत श्लोक लिहिले, त्या सगळ्या संस्कृत श्लोकापर्यंत एवढे दिव्य तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये ग्रथित झालं ती विश्वातली सगळ्यात ग्रेट भाषा म्हणजे संस्कृत भाषा. विठ्ठल एवढ्या विलक्षणतेने हे दिव्य तत्वज्ञान सगळं भारतीय ग्रंथामध्ये ग्रथित झालं. जर ती भाषा सायंटिफिक नसती तर 0 कोडमधून नासाने सॅटेलाइटला मॅसेज संस्कृत भाषेमध्ये पाठवला नसता. एवढं विलक्षण सामर्थ्य ज्या भाषेमध्ये दडलेलं आहे, त्या सनातन परंपरेची भाषा किती ग्रेट आहे. म्हणून 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या संस्कृत शिकवल्या जाते. ते संस्कृत शिकवत आहेत आणि आम्ही शिकवतोय जॉनी जॉनी. पुढे काय? यस पप्पा. मला वाटलं गणेशनगरमध्ये नसेल आलं जॉनी जॉनी, पण इकडे पण शिरलंय. इंडियन एज्युकेशन ॲक्ट नावाचा कायदा इंग्रजांनी पारित केला. सगळे गुरुकुल नष्ट केले. 1846 पर्यंत एकही गुरुकुल भारत देशामध्ये ठेवलं नाही. सगळे गुरुकुल जाळले. संस्कृतच्या शिक्षकाला कैद केलं, काहींना मारण्यामध्ये आलं आणि जवळजवळ 7 लाख पुस्तकं घेऊन ते गेले. आज आपले 7 लाख संस्कृतचे पुस्तकं जर्मनमध्ये आहेत आणि 60,000 संस्कृतचे प्राचीन ग्रंथ आज नासाकडे आहेत, ज्याच्यावरती नासा रिसर्च करते. स्वतंत्र 60 एकरमध्ये डिपार्टमेंट स्थापन केलंय. एवढ्या व्यापकतेने, एवढ्या दिव्यतेने हे सगळं तत्वज्ञान ते घेऊन गेले
जे आपल्याकडे शिल्लक आहे ते वाचायला सुद्धा आपल्याला वेळ नाही, त्याचा स्वाभिमान सुद्धा बाळगायला आपल्याला वेळ नाही. आज अमेरिकेमध्ये भगवद्गीता शिकवल्या जाते. मी का संस्कृत बोललो? तुमचा मुलगा विचारेल, बाबा मला भगवद्गीता अभ्यासायची. खाली मान घालून सांगावं लागेल, बाळा भारतामध्ये भगवद्गीता शिकवल्या जात नाही, तुला अमेरिकेमध्ये जावं लागेल. मुलगा विचारेल, बाबा मला उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे. खाली मान घालून सांगावं लागेल, बाळा भारतामध्ये उपनिषद शिकवले जात नाही, तुला कॅनडामध्ये जावं लागेल, कारण तिथं पण कॅनडामध्ये उपनिषदावरती एक युनिव्हर्सिटी स्थापन झाली. मुलगा विचारेल, बाबा मला उत्कृष्ट पक्वादाचं नॉलेज घ्यायचं, योगाची पदवी घ्यायची, अमेरिकेमध्ये मुलं पाठवावे लागतील. ही परिस्थिती येऊ नये, आपली सनातन परंपरा येणाऱ्या पिढीने जतन करावी, हे दिव्य विचार येणाऱ्या पिढीने आत्मसात करावे, एवढ्याकरता संस्कृतमध्ये प्रस्तावना केली होती. माझा दुसरा कोणताच उद्देश नव्हता. सनातन परंपरेला जाणून घेऊया, त्या दिव्य परंपरेचा उद्घोष लक्षामध्ये घेऊया. आज युरोपने भगवद्गीता कोर्समध्ये ॲड केली, सिलेबसमध्ये ॲड केली. याला जबाबदारी इस्कॉन मंदिराच्या मार्फतातून श्रील प्रभुपादनी फार मोठं कार्य केलं. आज त्यांनी युरोपमध्ये भगवद्गीता कोर्समध्ये ॲड केली आणि आम्ही भगवद्गीता कुठे ठेवली? कोर्टमध्ये ठेवली. माझं म्हणणं आहे ते कोर्टातून काढा आणि कोर्समध्ये ॲड करा. तुम्हाला कोर्ट स्थापन करायची गरजच पडणार नाही. एवढी दिव्यता भगवद्गीतेमध्ये आहे, एवढं अलौकिक सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे भगवद्गीता. ती येणाऱ्या पिढीने आत्मसात करावी, त्या दिव्य तत्वज्ञानाकडे आमचा येणारी पिढी यावी, एवढ्याच करता संस्कृत प्रस्तावना केली होती. चला अभंगाकडे वळूयात. विठाला विठाला विठा. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. एवढं विलक्षण सामर्थ्य महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांच्या मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत, इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. ही शूर आणि वीरांची भूमी आहे. हे लोकमान्य टिळकांच्या समोर स्वामी विवेकानंदांच्या मुखातले गौरव उद्गार आहेत की खरोखर महाराष्ट्र ही संतांची शूर आणि वीरांची भूमी आहे. म्हणून या भूमीमध्ये जन्मल्याकरता कुळ आणि देश पवित्र आहे. जगद्गुरु पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरित दास जन्म घेती, जेथे हरित दास जन्म घेती, जेथे हरित दास
झाला नारायण कर्म धर्म झाला नारायण कर्म धर्म झाला नारायण कर्म अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मले जगद्गुरूचे संत तुकोबराय आहे. शब्दाचा अलौकिक सामर्थ्य आपल्यासमोर प्रतिपादन करतात. जगद्गुरूचे संत तुकोबरायांना साधकांनी प्रश्न केला, तुकोबराय अलौकिक शब्दाचं सामर्थ्य काय आहे? शब्दातली दिव्यता लक्षामध्ये घ्या, शब्दातली विलक्षण ताकद लक्षामध्ये घ्या. थोडा बेस कमी करून गेन वाढवा. आज 21व्या शतकामध्ये युरोपचा जर आपण विचार केला तर युरोपचे जेवढे सगळे राष्ट्र आहेत ते भारतीय तत्त्वज्ञानाकडे आणि एका सत्पुरुषाकडे जास्त आकर्षित आहेत. स्वामी विवेकानंदानंतर रमण महर्षींचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. रमण महर्षींच्या जीवनातला प्रसंग लक्षामध्ये घ्या. 17व्या वर्षी रमण महर्षी इनलाइटेड झाले, पोहोचले, स्थितीवरती पोहोचले. जनरली असं होतं, व्यक्ती पोहोचल्याच्या नंतर ताबडतोब देह ठेवते, पण एक शंका अवशिष्ट होते, एक शंका बाकी होती, देह ठेवायला तयार नव्हते. कोणती शंका होती? त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की हा द्वैच्छल चालतो कसा? शिव आणि शक्ती यांचं समावेशन चालतं कसं? ही सृष्टी निर्माण झाली कशी? याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष कार्य कसे करतात? शिव आणि शक्तीचं समावेशन या सृष्टीमध्ये कसं आहे? एक शंका अवशिष्ट होती, देह ठेवायला तयार नव्हते. वय वर्ष 70 झालं तरी देह ठेवायला तयार नाहीत. रमण महर्षींची एवढी दिव्यता, एवढे ग्रेट सत्पुरुष देह ठेवायला तयार नाहीत. झाला काय प्रसंग? पुण्यामधून त्यांचे 2 भक्त होते, एक प्रभावती ताई स्त्री आणि भाऊराव आठवले पुरुष. हे दोघं भक्त त्यांना भेटण्याकरता गेले. सत्संग चालू होता. प्रभावती ताई माऊलींच्या भक्त होत्या, अभंग गाण्याकरता त्या एक्सपर्ट होत्या. रमण महर्षींच्या समोर त्यांनी 2 अभंग गायले माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे. ऋणू झुनू रे भ्रमरा आणि पहिलं तोगे काऊ कोकत आहे. तो काऊ हा माऊलींचा फार आवडता आहे, म्हणजे कावळा माऊलींचा फार आवडता आहे. आपण काकडा करतो का नाही? काकडा शब्द तर जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? काकडा, आपण काकडा करतो, त्या काकडा शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. जसं झोपणे शेजारते, तिथं शेते क्रियापद आहे, पण काकड्यामध्ये कोणतं क्रियापद काय लवकर सापडत नाही. काकडा शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. काकडा शब्दाचा अर्थ आहे काक म्हणजे कावळा आणि उड्डीयते क्रियापद आहे. कावळा ज्या टायमाला उडतो त्या टायमाला केलेली आरती म्हणजे काकड आरती. काकह उड्डीयते यस्मिन काले स काकडा. कावळा ज्या टायमाला उडतो त्या टायमाला केलेली आरती म्हणजे काकड आरती. माऊलींचा कावळा फार आवडता आहे. पहिलं तो गे काऊ हा अभंग गायला, ऋणू झुनू रे भ्रमरा हा अभंग गायला. हे शब्द काहीतरी दिव्य आहेत, काहीतरी विलक्षण आहे. ती गोष्ट रमण महर्षींच्या लक्षामध्ये आली. ताबडतोब उभा राहिले. तुम्ही हे गीत कोणाचं गायलंय? त्यांना म्हणता येत नव्हतं हे अभंग आहेत की काय. हे गीत कोणाचं आहे? ते म्हणले माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं गीत आहे. ते म्हणले यांचं काही संस्कृत आहे का? प्रभावती त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही. त्या रूमवरती आल्या. रूमवरती आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवाच्या प्रारंभी 5 श्लोक संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. ताबडतोब ते 5 श्लोक एका कागदावरती लिहिले. धावत पळत ते रमण महर्षींच्या समोर गेले. सत्संग चालू होता आणि ताबडतोब ते कागद त्यांच्या समोरती ठेवला. रमण महर्षी संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक होते. त्यांनी ते श्लोक घेतले वाचण्याकरता. ज्यावेळेस त्यांनी श्लोक वाचले, पहिला श्लोक वाचला, एका शब्दातली काय दिव्यता असते. 17व्या वर्षी पोहोचलेले आहेत, 70 वर्ष वय झाले, देह ठेवायला तयार नाहीत. याचं कारण एक शंका बाकी होती. त्या शंकेचं समाधान शोधत होते पण उत्तर मिळत नव्हतं. काय करावं? एवढ्या एका शंकेकरता मला पुन्हा जन्माला यावं लागेल, एवढ्या करता ते देह ठेवत नव्हते. प्रभावती ताईंनी त्यांच्या समोर ते सगळे श्लोक ठेवले. ज्यावेळेस त्यांनी ते श्लोक वाचायला सुरुवात केली, अमृत अनुभवातील सार्धम यदक्षरम मनाखेयम आनंदमजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतम आश्रय. पहिला श्लोक झाला. गुरुरित्या खेयलोके साक्षात विद्याई शंकरी जयते ज्ञानमस्तशे दयाद्राय निरंतरम. दुसरा श्लोक संपला. तिसरा श्लोक ज्यावेळेस ते वाचायला लागले, सार्धम केन च कस्यार्धम, कोण कोणामध्ये अर्ध आहे. शंका होती शिव आणि शक्तीचं समावेशन कसं आहे. श्लोकाने सांगितलं सार्धम केन च कस्यार्धम, कोण कोणामध्ये अर्ध आहे. अर्ध नारी नटेश्वर, अर्धा पुरुष आहे का अर्धा स्त्री आहे. केन कस्यार्धम ज्ञातुम न शक्य ते लग्नम, लग्न म्हणजे एकत्र येणं.
ज्ञातुम न शक्यते हे आम्हाला सुद्धा कळत नाही. ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच छलान्मोहा. द्वैताचा छल लवकर लक्षामध्ये येत नाही. तुम्ही कशा करता देह ठेवला नाही. एका श्लोकाने त्यांना आपल्या आयुष्यातले एक शंकेचं समाधान देऊन टाकलं. ताडकन उभा राहिले आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलायत, माऊली कुठे आहेत? ते म्हटले आम्ही पुण्यावरून आलो. ते म्हटले माऊली कुठे आहेत? ते म्हटले तिथून 16 मैल पलीकडे आहेत. ते म्हटले मग तुम्ही माझ्याकडे काय आलात? गो गो अँड सरेंडर दिअर. जा म्हटले माऊलींना शरण. एवढ्या माऊलींचा अधिकार आहे, एवढी माऊलींच्या तत्वज्ञानाची योग्यता आहे, एवढी त्यांच्या शब्दाची किंमत आहे. तुम्ही गो गो अँड सरेंडर दिअर, तुम्ही तिकडे जा आणि माऊलींना शरण जा असं सांगतात. प्रभावतीताई आणि भाऊराव आठवले शेवटी आळंदीमध्ये आले आणि तिन्ही देहसुद्धा आळंदीमध्ये ठेवला. एवढी विलक्षण ताकद माझ्या ज्ञानोबारायांच्या शब्दातली आहे. साक्षात्कारातून आलेले शब्द आहेत. तुकोबरायांना विचारलं तुकोबराय तुमच्या घरची संपत्ती काय आहे? तुकोबराय म्हटले भगवत साक्षात्कार भामचंद्र भंडार डोंगरावरती झाला आणि जे दिव्य शब्द माझ्या मुखारविंदातून प्रसवले, या बाबाजी चैतन्य महाराजांचा आशीर्वाद मला मिळाला आणि रामकृष्ण हरीसारखा दिव्य मंत्र मला मिळाला आणि नंतर जे शब्द माझ्या मुखारविंदातून अभंगाच्या रूपातून बाहेर आले ते शब्दरूपी रत्न माझ्या घरची संपत्ती आहे. अभंगाचा पहिला शब्दांची तरतले आम्हा घरी धन शब्दांची तरतले आम्हा घरी आम्हा घरी धन शब्दांची तरतले आम्हा घरी धन शब्दांची तरतले आम्हा घरी आम्हा घरी शब्दाची अमूल्य जीवाचे जीवन शब्दाची अमूल्य जीवाचे जीवन शब्दाची शास्त्र यत्न करू शब्दाची शास्त्र यत्न करू शब्दाची आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात माझ्या घरची संपत्ती ही शब्दरूपी रत्न ही माझ्या घरची संपत्ती आहे. ऐका, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचे शब्द आहेत. त्या शब्दातली दिव्यता, त्या शब्दातली तेजस्विता लक्षामध्ये घ्या. शब्द हे आम्ही वापरतो, शब्द इतरही सगळेजण वापरतात, पण संतांच्या शब्दामध्ये एवढी विलक्षण ताकद का आहे? कारण ते भगवत साक्षात्कारातून ते शब्द बाहेर आलेले आहेत. गुरूंच्या अनुग्रहातून ते शब्द बाहेर आलेले आहेत. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांना स्वप्नामध्ये येऊन बाबाजी चैतन्य उपदेश करतायत. बाबाजी चैतन्यांचे वडील, बाबाजी चैतन्यांचं अगोदरचं नाव वेगळं आहे. त्यांचे वडील नृसिंह भट्ट कर्नाटकचे मोठे प्रकांड विद्वान. मुस्लिमांचे आक्रमण झाले म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पुनवाडीला आले. पुनवाडी म्हणजे आत्ताचं पुणे, पुण्यपत नंतर पुणे नाव पडलं. पुनवाडीला आले. पुण्यात आल्याच्या नंतर 3 मुलं झाले. त्याच्यामध्ये सगळ्यात बापू म्हणून जे सगळ्यात छोटे होते त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं. सत की भगवत भक्ती करतात, काम करत नाही म्हणून त्यांना दोन्ही भावाने बाहेर काढून दिलं. त्र्यंबक पंतांनी त्यांनी बाहेर काढून दिलं. बापू हे राघव चैतन्य स्वामींच्या सानिध्यामध्ये आले. राघव चैतन्य स्वामी ओझरमध्ये तपश्चर्या करत होते. ते ओझरला आले, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला आणि राघव चैतन्याने बापूंना दीक्षा दिल्याबरोबर त्यांचं नाव केशव चैतन्य ठेवलं. नाम बाबाजी चैतन्य. केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य हे एकच अशा काही अभ्यासकारांचं मत आहे. काही अभ्यासकारांचं मत आहे दोन्ही वेगळे आहेत. केशव चैतन्यांच्या मार्फत म्हणजे बाबाजी चैतन्यांच्या मार्फत जगद्गुरु तुकोबरायांना हा दिव्य संदेश मिळाला
माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, त्या दिवशी जगद्गुरु तुकोबरांना स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. स्वप्न 4 पद्धतीचं आहे. एक बोधक स्वप्न आहे, एक प्रेरक स्वप्न आहे, एक सूचक स्वप्न आणि एक विरोधी स्वप्न आहे. विरोधी शब्द मग लक्षामध्ये घ्या. विरोधी शब्दाचा अर्थ आहे आपली प्रिय व्यक्ती, आवडणारी व्यक्ती, ज्याच्यावर आपण प्रचंड प्रेम करतोय, आपले मुलगा असेल, आई असेल, सगळ्या या अनुषंगाने ती व्यक्ती स्वप्नामध्ये मेल्याचं स्वप्न पडतं, त्यावेळेस घाबरून जायचं नाही माता भगिनी. स्वप्न आपली आवडती व्यक्ती मेल्याचं स्वप्न पडलं, घाबरून जायचं नाही, त्याला विरोधी स्वप्न म्हणतात. शास्त्र सांगतंय ज्या व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये जिवंत असताना मेल्याचं स्वप्न पडतंय त्या व्यक्तीचं तिकडे दुप्पट आयुष्य वाढत असतं, म्हणून विरोधी स्वप्नामध्ये कधी घाबरून जायचं नाही. ही स्वप्नातली योग्यता आहे. आणि जनरली स्वप्न कोणाला पडतात? ज्यांना निगेटिव्ह एनर्जीने फॉलो केलं त्यांना जास्त स्वप्न वाईट वाईट पडतात. निगेटिव्ह एनर्जी शब्दाचा अर्थ आहे या सृष्टीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 एनर्जी आहेत. राहू केतू शनी निगेटिव्ह एनर्जीचे स्प्रेड करणारे आहेत आणि गुरु बुध शुक्र हे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे पाठवणारे ग्रह आहेत. म्हणून पत्रिकेमध्ये राहू केतू शनी खराब झाले तरी आपल्या जीवनावरती निगेटिव्ह इफेक्ट पडतात. आणि त्यामध्ये चंद्र जर ॲड झाला पत्रिकेमध्ये तर व्यक्ती आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होते. म्हणून पत्रिकेमध्ये चंद्र हा जर स्वराशीतून 8मा मृत्यूच्या स्थानामध्ये पडला तर लिक्विड संबंधी बॉडीमध्ये आजार होतात, ज्याच्यावरती काही औषध नाही असे पण आजार जर चंद्र अष्टमात पडले तर अशाही संपर्कात जाऊन व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. पत्रिकेमध्ये विशेषत्वाने पाहिलं पाहिजे. निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी या 2 गोष्टी इतक्या विलक्षणतेने आहेत, लक्षामध्ये घ्या माता भगिनी. त्यामुळं घरामध्ये झोपताना केस मोकळे करून कधी झोपायचं नाही, हे पहिले लक्षामध्ये ठेवा. ज्यांना आहेत त्यांच्याबद्दल बोलतं, इथून पुढची पिढीने ते आमच्यासारखे करून टाकलेत. केस मोकळे करून कधी झोपायचं नाही. याचा अर्थ असा होतो मग बुचडा ठेवून झोपता येत नाही, कमीत कमी 2-3 केसाची बट तरी बांधून झोपलं पाहिजे. पूर्ण केस मोकळे करून कधी झोपायचं नाही, कारण त्यांचे केस मोकळे असतात, त्यांना वाटतं हे आपल्याच जातीचे आहेत, आपण यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या म्हणजे लक्षात आलं ना. हां, दुसरी गोष्ट, खरकटी भांडी घरात अवशिष्ट ठेवून कधी झोपायचं नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्ही म्हणाला आम्हाला व्हॉट्सअप वापरायला वेळ कमी पडतो, मग त्याला एक ऑप्शन मी तुम्हाला इथूनच देतो. कमीत कमी तवा आणि कढई धुतल्याशिवाय, स्वच्छ केल्याशिवाय कधी झोपायचं नाही. कढई आपली अन्नपूर्ण माता आहे, तवा आपली अन्नपूर्ण माता आहे. तुम्ही जनरली तसाच तवा वर करून ठेवता आणि दुसऱ्या दिवशी तसाच घेतात, असं करायचं नाही. सूर्यास्त झाला तवा आणि कढई धुवूनच तुम्ही झोपल्या पाहिजे. सगळे भांडी तर धुवून झोपणं कधीही चांगलं, कारण खरकट्या अन्नावरती भूतप्रेतांचा संचार होतो आणि ते पुढच्या पिढीला आपण खाण्याला जर दिलं तर निगेटिव्ह एनर्जी बॉडीमध्ये वापरून मुलं चुकीच्या दिशेपर्यंत चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. ऐका, रात्री कणिक तुम्ही मळताय, ती कणिक फ्रीजमध्ये ठेवली तर ती कणिक फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर कणिक याच्यावरती प्रेतांचा आश्रय असतो, म्हणून आपण प्रेताला कणिकेचा प्रसाद देतो, भाताचा प्रसाद देतो. भात आणि कणिक शिळी कधीच फ्रीजमध्ये ठेवायची नाही, आणि ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी खायची नाही. पितृदोष घरामध्ये क्रिएट होऊ शकतो. दुष्ट जीवात्मे पुढे तुमच्या उदरी जन्माला येऊ शकतात. याकरता भारतीय संस्कृती इतकी विलक्षण आहे, इतकी ग्रेट आहे, इतकी तेजस्वी आहे. मी हे काय बोलतोय, मी शब्दाच्या अनुषंगाने तुमच्या समोर ते विचार ठेवतोय. आज आम्ही गंध लावतो, गंध लावण्यामागचं सायन्स आम्ही लक्षामध्ये घेतलं पाहिजे. गंध लावणं म्हणजे काय धार्मिकतेचं लक्षण आहे का? ते धार्मिकतेचं लक्षण आहे, त्यात वादच नाही. पण एक दुसरी गोष्ट लक्षामध्ये घ्या, नजर लागणं हा जो प्रकार आहे, हे शब्द ऐकला ना तुम्ही? इकडे आहे ना नजर लागणं, गणेशनगरमध्ये नजर लागणं. नजर कोणाची लागती? ज्या बाळाचे गर्भामध्ये डोहाळे जेवण पूर्ण नाही, त्या तो मुलगा, ती मुलगी जन्माला आली आणि त्याने जर म्हटलं ना वा छान पखवाद वाजवतायत, तो लागणारच नाही तुम्हाला. ते जर म्हटले ना वा छान गातायत, दुसऱ्या दिवशी घशाला खरखरच येणार. ते जर म्हटले ना छान घर आहे, दुसऱ्या दिवशी तडाच जाऊ शकतो घराला. मग याकरिता आपल्या दारामध्ये रांगोळी काढून स्वस्तिक ओम काढण्याची आपली 1000 वर्षाची परंपरा लक्षामध्ये घ्या. ग्रेट सायन्स आहे. गंध का लावायचा? कारण ती एनर्जी आपल्याकडे आतमध्ये जाते, ती दोन्ही भुवयांच्या मधून आज्ञाचक्रातून जाते, म्हणून आज्ञाचक्रावरती गंध असावा असं आमच्या पूर्वजांनी सांगितलं. हे ग्रेट सायन्स आहे, त्याच्या मागचं ग्रेट सायन्स आहे, लक्षामध्ये घ्या. मंदिरामध्ये घंटा वाजवणं म्हणजे काय आहे? धार्मिकतेचं लक्षण आहे का नाही? त्याचं सायन्स लक्षामध्ये घ्या. कारण ध्वनीचा स्पीड आणि मनाचा स्पीड यांचं कुठेतरी एकत्रीकरण आमच्या ऋषीमुनींनी केलं. ध्वनीचा स्पीड एका सेकंदाचे 1000 भाग करा
त्या 1000व्या भागामध्ये ध्वनीचा स्पीड आहे 33 किलोमीटर. एका सेकंदाचा 1000 भाग करायचे आणि त्या 1000व्या भागामध्ये इतक्या सूक्ष्म कालामध्ये ध्वनीचा स्पीड आहे 33 किलोमीटर. ते म्हटलं एवढ्या स्पीडने जाणारं दुसरं कोण आहे आपल्या बॉडीमध्ये? ते म्हटले मन आहे. म्हणून त्यांनी अष्टधातूची घंटा तयार केली. घंटा वाजवली की ते मन एकाग्र होतंय, कंट्रोल होतंय, मग भगवंताकडे जाता येतंय. मन एकाग्रतेने भगवंताकडे गेले तर त्या दर्शनाचं साधर्म्य प्राप्त होतं. ते सायन्स आहे. आम्ही घंटेची पूजा करत बसलो, त्याचं सायन्स लक्षामध्ये घेतलं नाही. एवढी दिव्यता भारतीय संस्कृतीमध्ये दडलेली आहे. विठाला विठाला जगद्गुरु श्री संत तुकोबाराई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्हा घरी धन शब्दाची चरत्नी, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. आमच्या घरचं धन हे शब्दरूपी रत्न ही माझ्या घरची संपत्ती आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराई सांगतायत माझ्या घरची ही संपत्ती किती विलक्षण आहे. रत्नाची उपमा जगद्गुरु तुकोबाराई शब्दाला देतात. शब्दामध्ये आणि रत्नामध्ये काय साधर्म्य आहे जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं असे लक्षामध्ये घ्या. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या शब्दातली दिव्यता लक्षामध्ये घ्या. रत्नामध्ये 4 गुण आहेत. रत्नातला पहिला गुण आहे काठिण्यता. रत्न इतकं कठोर असतं. जगद्गुरु तुकोबाराय त्याचं परीक्षण गाथ्यामध्ये बांधतात. जर आयरणीवरती तो हिरा ठेवला, ते रत्न ठेवलं आणि वरून जर घाव घातला तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत त्या करणीचा सुद्धा चुरा होतो. हिरा ठेवल्याच्या नंतर वरून घाव घातला तर त्याचा आयरनीचा चुरा होतो. इकडे आयरन माहिती आहे ना, लव्हाराकडे सोनाराकडे असते, तिला काय म्हणतात खाली आयरन. इकडे आयरन शब्द आहे ना. वा, आमच्याकडे पण आयरन शब्द आहे. आता माझं गाव पाथर्डी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मढीच्या अलीकडे रुद्रेश्वर देवस्थान. आमच्या गावामध्ये 1400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. स्वयंभू शिवलिंग आहे. नाथांनी शेवटचा यज्ञ तिथं केला आणि परिसरामध्ये समाध्या घेतल्या. दरवर्षी इतक्या अंतराने शिवलिंग वाढते. खडकाच्या आकाराचं आहे. कधी गेला तर आवर्जून जा. आमच्याकडे पण आयरनच म्हणतात. तुमच्याकडे आयरनच. अरे मग तुमचं ना आमचं सारखंच आहे. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात. तुमच्याकडे अरे सारखं आहे, सारखं आहे. त्या आयरनीवरती हिरा ठेवल्याच्या नंतर तो आयरनीचा चुरा करतोय. हिऱ्यामध्ये काहीच होत नाही. काठिण्यता हिरातला पहिला गुण आहे. चला पुढे. रत्नातला दुसरा गुण आहे अलौकिकता. अलौकिकता शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. एवढा कठोर असणारा हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये गेला आणि ढेकून जवळ आला की त्याचं पाणी होतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत ढेकण्याच्या संगे हिरा जो भंगला. हे अलौकिकता नावाचा गुण आहे. जो एवढा कठोर आहे तो केवळ एका छोट्याशा प्राण्यामुळे तो भंगू शकतो, त्याचं पाणी होऊ शकतं. दुसरा रत्नातला गुण. रत्नाचा तिसरा गुण आहे अमूल्यता. अमूल्यता शब्दाचा अर्थ आहे रत्नाची किंमत करता येऊ शकत नाही. कोहिनूर हिरा इंग्रज भारतातून घेऊन गेले. त्याची प्राइस किती आहे, किंमत किती आहे. जनरली एक सगळे जगातले विचारवंत एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं सूर्योदय झाल्यापासून 4 दिशेला 4 लोक पाठवा. पश्चिम संध्याकाळ होईपर्यंत जेवढ्या अंतरावर ते 4 दिशेला 4 जातील त्यांच्या हाईट एवढं सोनं आणि ते जेवढ्या अंतरावर गेले असेल तेवढं सोनं भरून काढा. त्या सोन्याची जेवढी प्राइस अंदाजे तेवढी प्राइस कोहिनूर हिऱ्याची होऊ शकते. एवढा तेजस्वी हिरा भारतातून इंग्रज घेऊन गेले. अमूल्यता, किंमतच करता येत नाही. ह्या रत्नातला तिसरा गुण आहे
रत्नातला चौथा गुण आहे स्वयंप्रकाशता. रत्न प्रकाश असतात, प्रकाश देतात. हा रत्नातला चौथा गुण आहे. जगद्गुरु तुकोबराय शब्दाला रत्नाची उपमा देतात. याचं कारण शब्दामध्ये कठोरता नावाचा गुण आहे. शब्दातलं काठिण्य लक्षामध्ये घ्या. महाभारत घडलं द्रौपदीच्या कठोर शब्दामुळेच घडलं. अंधे का बेटा अंधा ही होता है, या द्रौपदीच्या कठोर वचनामुळे महाभारत घडण्याचा प्रसंग आला. सीतेचे लक्ष्मणाबद्दलचे कठोर शब्द लक्षामध्ये घ्या. रामायण घडलं कठोर शब्दाने नाते तुटतात, कठोर शब्दाने माणुसकी तुटते, कठोर शब्दाने भावाभावामध्ये वादविवाद होतात, कठोर शब्दाने घरामध्ये वादविवाद होतात, कठोर शब्दाने गावामध्ये वादविवाद होतात, कठोर शब्दाने मनुष्यामध्ये राहत नाही. कठोर शब्दाचं एवढं सामर्थ्य आहे. शब्द सॉफ्ट वापरूया. आमच्या ज्ञानोबराने विचारा शब्द कसे असावेत. माऊली म्हटले तैसे साचानी मवाळ, मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्दाला अमृताचा कल्लोळ असावा हे विश्वात पहिल्यांदा सांगणारे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून शब्दाला विलक्षणतेने वापरणं हेच मानवी जीवनाचं आणि संतांचा मुख्य उद्देश आहे. मानवी जीवनाचं ते कर्तव्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात रत्नामध्ये काठिण्यता आहे, शब्दामध्ये सुद्धा कठोरता पाहायला मिळते. आणि म्हणून संत साहित्यामध्ये कठोर शब्दाचे प्रयोग अनेक ठिकाणी आलेले आहेत. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये तर फार कठोर शब्द वापरले. कायमाय हे कठोर शब्दच आहेत ना. कितीतरी सांगू नायकती बटकीची. वा, हे सुद्धा कठोर शब्दच आहे ना. त्या बटकी शब्दाचा अर्थ जर तुम्हाला सांगितला तुकोबरायांचं प्रमाण आहे ते, तर तुमच्या अंगावर ते काटा येईल. एवढे कठोर शब्द आहेत. शब्दामध्ये कठोरता हा गुण आहे. चला, रत्नामध्ये जसा स्वयंप्रकाशता नावाचा गुण आहे, शब्दामध्ये स्वयंप्रकाशता नावाचा गुण आहे. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून देणारं, शब्दामध्ये विलक्षण सामर्थ्य असल्यामुळे स्वयंप्रकाशता हा शब्दातला दुसरा गुण आहे. शब्दामध्ये तिसरा गुण आहे अलौकिकता. शब्दामध्ये चौथा गुण आहे अमूल्यता. किती रुपये दिले म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याची किंमत करता येऊ शकते. किती करोडो रुपये मोजले म्हणजे आपल्याला संतांच्या माऊलींच्या एखाद्या ओवीची किंमत करता येऊ शकते, करताच येऊ शकत नाही. अमूल्यता हा शब्दातला गुण आहे. जसे रत्नामध्ये 4 गुण आहेत तसे शब्दामध्ये 4 गुण असल्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्ही त्या शब्दाला प्रयत्नाने शास्त्रामध्ये रूपांतरित करू. जगद्गुरु तुकोबराय इतका अलौकिक असणारा शब्द हा माझा जीवाचं जीवन आहे ना, माझा प्राण आहे. अभंगाचं द्वितीय शब्दाची आमोचा जीवीचे जीवन. शब्दाची आमोचा जीवीचे जीवन. शब्दाची आमोचा जीवीचे जीवन. शब्दाची आमोचा जीवीचे जीवन. शब्दाची आमोचा जीवीचे जीवन.
जीवीचे जीवन जगद्गुरु तुकोबराय सांगतायत शब्द माझ्या जीवाचं जीवन आहे. पण हे शब्द कळण्या संतांचे शब्द वेदातले शब्द कळत नाहीत, संतांचे शब्द कळत नाही, आपल्याला मराठीतले शब्द लवकर कळत नाहीत, बोली भाषेतले शब्द लवकर कळत नाहीत. संतांचे शब्द कसे कळतील हो? खेडेगावातलं वातावरण होतं. दोघं मुलं लहानपणापासून 12वी पर्यंत बरोबर शिक्षण घेतलं. पहिलीपासून 12वी पर्यंत बरोबर शिक्षण घेतलं. मार्क्स चांगले पडले. निकाल हाती आलाय. संध्याकाळी एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी गेला. खेडेगावातलं वातावरण होतं. गावाकडे मित्राच्या घरी गेला आणि मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर तो विचारतोय, खेडेगावातलं वातावरण आहे, वडील गोठ्यामध्ये धार काढतायत म्हशीची. त्या मित्राने विचारलं, गणेश 12वी झाल्याच्या नंतर काय करणार आहेस? त्याने सांगितलं, 12वी झाल्याच्या नंतर आता मार्क्स चांगले भेटलेत, मी फार्मसी करणार आहे. वडील म्हशीची धार काढत होते. ते म्हटले, उमेश त्याचं काय आहे? तो 12वी झाल्याच्या नंतर फार्मसी करणार आहे, फार्मसी करणार आहे. अरे घरी 4 म्हशी आहेत, त्या सांभाळता सांभाळता नाकी न वाले. 12वी झाल्याच्या नंतर काय फार्मसी करणार आहे? नाही समजलं ना? मला सांगा, फार्मसी शब्द कोणता साईडचा आहे माता भगिनी? मेडिकल सायन्स. जे आपण मेडिसिन घेतो, मेडिकल टाकतो, ते डी फार्मसी बी फार्मसी कोर्स करावे लागतात. शब्द कळाला नाही हे लक्षामध्ये घ्या. वडील म्हशीची धार काढतायत, मुलगा फार्मसी करणार आहे म्हणतोय. त्यांना वाटलं फार म्हणजे भरपूर आणि म्हशी म्हणजे आपला मुलगा 12वी नंतर दुधाचा व्यवसाय करण्याकरता भरपूर म्हशी घेणार आहे. कळालं का त्यांना? नाही ना. मग संतांचे शब्द कसे कळतील? मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, पिले 12 हत्ती. आम्ही लटकेने बोलो कटके, ते गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले, तिची वाटी एवढे डोळे, पाण्यात कासव गीत गाय, वनात कोल्हा नाचे, सावज मनी संतोषला खोकड पुस्तक वाचे. नाही समजलं ना? मग हे संतांनी काहीतरी लिहिलंय म्हणून त्यांच्यावरती आक्षेप घेणारे सुद्धा विद्यापीठामध्ये, मला पुणे विद्यापीठामध्ये बरेच जण पाहायला मिळाले, कारण मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी. हे सगळं पाहायला मिळालं. पण इथं संतांची कूटनीती, कूट शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. मुंगी शब्दात, मुंगी माहिती ना माता भगिनी केवढी असते? पांढरी एवढी मोठी. मग तुम्ही लवकर लवकर उत्तर देत चला, म्हणजे मला पुढे जायला सोपं होईल. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अजिबात मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, पण तुम्ही मला प्रश्न विचारू नका. पैठणला कीर्तन होतं आणि दुसऱ्या दिवशी शिवरात्र झाली होती. शिवरात्र दुसऱ्या दिवशी होते. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं. एक आजी आली, महाराज एक प्रश्न आहे. म्हटलं विचारा. ते म्हटलं, एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? मी बराच वेळ डोकं खाजवलं, का मला काही प्रश्न कळाला नाही. एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? म्हटलं आजी एकादशी शिवरात्र डोकं काय प्रकारे? ते म्हटले महाराज काल काय होती? म्हटलं एकादशी होती. ते म्हणले काल एकादशी होती, मी डोक्यावरून पाणी घेतलं होतं. उद्या काय आहे? काल उपवास होता, मी डोक्यावरून पाणी घेतलं होतं. उद्या काय आहे? म्हटलं शिवरात्र आहे. ते म्हणले उद्या पुन्हा उपवास आला, मी पुन्हा डोक्यावरून पाणी घेऊ का डोकं तसंच ठेवू? म्हणलं तिकडे काही कर, पण मला विचारू, एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? मी विचारलेल्या प्रश्नांचे सोपे सोपे उत्तर देत चालायचे. पुरुष मंडळीला माझा प्रश्न, गाडीचा स्पीड कोण वाढवतं? मी 3 ऑप्शन देतो, ब्रेक, क्लच आणि ॲक्सिलेटर. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? ॲक्सिलेटर वाढवतो. माता भगिनी तुम्ही यांच्या विरोधात ॲक्सिलेटर वाढवतो का ब्रेक वाढवतं? लवकर ॲक्सिलेटर वाढवतं. बरोबर. दीदी काय वाढवतं? ॲक्सिलेटरच वाढवतं. टाळकरी मंडळी ॲक्सिलेटरच वाढवतं. इकडे ॲक्सिलेटर. बाबा तुमचा चष्मा फार छान आहे, तुम्हाला 4 व्हीलर घेऊन देऊ. कोणती गाडी पाहिजे सांगा फक्त तुम्ही. क्रेटा घेऊन देऊ तुम्हाला. तुमचं गाव कोणतं? पंढरपूर. वंडरफुल, काय टेन्शन नाही. वा. एक फॉरेनर बाई आली पंढरपूरला आणि तिने तो वावडा भगवत भक्तीचा दिव्य सोहळा पाहिला. ती म्हटली वंडरफुल. एक वारकरी शेजारीच होता. रमेश महाराज तुमच्यासारखा जवळ गेला आणि एक
वंडरफुल नाही, पंढरपूर म्हण. हां, तसं तुम्ही पंढरपूर, तुम्हाला आपण क्रेटा घेऊन देतो, काय अडचण नाही. तो गाडी मुंबईवरून पंढरपूरला घेऊन जायची जबाबदारी तुमच्याकडे. फक्त आम्ही एक आयडिया करणार, ते म्हणजे तुमचं ब्रेक काढून घेणार. कितीच्या स्पीडने तुम्ही पंढरपूरला जाल? पुरुष मंडळी, पक्ष बदलायचा नाही आता. हां, मग गाडीचा स्पीड कोण वाढवतं? नाही लक्षात आलं? 120च्या स्पीडने व्यक्ती गाडी चालवते. कशाच्या जीवावरती? मग गाडीचा स्पीड ब्रेक वाढवतं का ऍक्सिलेटर वाढवतं? बदलला का पक्ष तुम्ही? मी अपक्षेवर काही पहिले लक्षामध्ये हो. ऍक्सिलेटर हे तर जनरल कोणी हा प्रश्न काय मी तुम्हाला इथे विचारत नाही, UPSCला दिल्लीमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. एवढंच वास्तविक ऍक्सिलेटरच वाढवतो, पण 120च्या स्पीडला व्यक्ती गाडी चालवते फक्त ब्रेकच्या जीवावर. ब्रेक नसेल तर 120 काय तुम्ही 10च्या हातातच घेणार नाहीत गाडी. हा यांच्यासाठी विचारलं, तुमच्यासाठी मला प्रश्न विचारायचा आणि पुन्हा पाठीमागे यायचं, लवकर वेळ कमी आहे. मुलगा अधिक आई आधी, लवकर बोला. मुलगा अधिक आई आधी, मुलगा अधिक आई आधी. पुन्हा मला मुंगीकडे यायचं आहे. मुलगा अधिक आई आधी. हां, आता तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं, उलटं बोलायचं. हां, मुलगा अधिक आई आधी, मुलगा आधी आई आधी. बरोबर आहे. आई नसेल तर मुलगा होईल का हो? नाही. बरोबर. पक्वादवादक तुमचं नाव काय? लघु. लहू. वा, लहू महाराज, लग्न झालं? बरोबर. तुमचं लग्न झालं, जोपर्यंत तुम्हाला मूलबाळ नव्हतं तोपर्यंत तुमच्या पत्नीला कोणी आई म्हणत होतं का? नाही. बरोबर. मग तुमच्या पत्नीला आई कधी म्हणायला लागले? अगोदर मूल झाला आणि नंतर मग काय म्हणायला लागले? आई. जोपर्यंत मूलबाळ नाही तोपर्यंत त्या बाई. बरोबर. माता भगिनी, आई आधी का मुलगा आधी? तुम्ही आता जेवण झाल्यावरती ठरवा. छोटे छोटे प्रश्न आहेत, अवघड प्रश्न विचारून मी पुढे जात नाही. व्यवहारातले, मी मुंगीवरती आहे, संतांचे शब्द किती अवघड आहेत. व्यवहारातले शब्द कळतात तर संतांचे शब्द आपल्याला कधी लक्षामध्ये येतील. मुंगी व्याली सिंगी झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पिले 12 हत्ती. इथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे माया. शिंगी झाले म्हणजे सृष्टी झाली, ही चराचरातली सृष्टी तयार झाली जी त्रिगुणात्मक आहे. 17 रांजण भरून गेले म्हणजे दिसणारं स्थूल शरीर, याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे जे 17 तत्वाचं आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 15 मन आणि बुद्धी, 17 रांजण भरून गेले पिले 12 हत्ती. पहिला हत्ती, 12 हत्ती म्हणजे 12 शास्त्रकार. पहिला हत्ती चार्वाक, दुसरे शास्त्रकार जैन, तिसरे शास्त्रकार माध्यमिक, योगाचार, वैभाषिक आणि सौत्रांतिक, हे नास्तिक 6 हत्ती. आणि पुढचे 6 हत्ती सांगू का? ज्यांनी योग दर्शन तयार केले ते पतंजली ऋषी, ज्यांनी सांख्य दर्शन तयार केलं ते कपिल मुनी, ज्यांनी वैशेषिक दर्शन तयार केले ते कनाद ऋषी, ज्यांनी न्यायशास्त्र तयार केले ते गौतम ऋषी, ज्यांनी पूर्वमीमांसा शास्त्र तयार केले ते जैमिनी ऋषी, आणि ज्यांनी सगळ्या शास्त्रामध्ये ग्रेट वेदांत शास्त्र तयार केलं ते व्यास महर्षी. पिले 12 हत्ती. हे आता याच्या पुढचं उडत चिमणी चरत चाले वाटी एवढे डोळे, हे नंतर तुम्ही समजून घ्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात शब्द माझं जीवाचं जीवन आहे. अहो, जीवाचं जीवन आहे एवढंच नाही, तुकोबराय म्हटले माझ्या एका एका अक्षरामध्ये, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. माझ्या एका एका अक्षरामध्ये माझा रमाकांत दडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, एक एक अक्षर ते अक्षर नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. माऊलींचं एक एक अक्षर किती विलक्षण आहे. आमच्या भगवद्गीतेची योग्यता लक्षामध्ये घ्या. भगवद्गीतेची सुरुवात, भगवद्गीतेमध्ये एकूण 2000 श्लोक आहेत. बरोबर, 700 श्लोक आहेत. वा, म्हणजे लक्ष माझ्याकडे आहे ही गोष्ट लक्षात येते. महाप्रसाद आहे ना पण नंतर. हा, वा वा, काळजी नसावी. भगवद्गीतेची सुरुवात ध अक्षराने आहे आणि भगवद्गीतेचा शेवट म या अक्षराने आहे. मध्ये रचा विस्तार आहे. ऐका, ध अक्षराने सुरुवात. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ओ संजय,
After my sons and the sons of Pandu assembled in the place of pilgrimage at Kurukshetra, desiring to fight what they do kima kurvata Sanjay. That time Sanjay said, Drishtva tu Pandavanikam Yudhandar Yodhanastada Acharyam upasangamya Raja Vachanam abravit. After looking over the army arranged in the military formation by the sons of Pandu, King Duryodhana, he went to his teacher and spoke the following words. चालू देऊ काशीच भगवद्गीता नको ना. ध अक्षरांनी सुरुवात आहे आणि मनी शेवट आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवानी तिरमतिर्म म. Wherever there is a Krishna, the master of all mystics, and wherever there is Arjun, there will also certainly be opulence, victory, extraordinary power and morality. That is my opinion. इति मतिर्म म. मनी शेवट आहे आणि धनी सुरुवात आहे. मध्ये रचा विस्तार म्हणजे धर्म शब्दाचा विस्तार म्हणजे पूर्ण भगवद्गीता आहे. कोणता धर्म भगवद्गीतेने सांगितला? प्रचलित जे धर्म आहेत त्याच्यातला कोणताच धर्म भगवद्गीतेने सांगितला नाही. भगवद्गीतेने सांगितला जसं सुरुवातीचं आपण एक अक्षर घेतलं, शेवटचं एक अक्षर घेतलं, आता सुरुवातीचे दोन अक्षर घेऊन शेवटचे दोन अक्षर घेऊ. सुरुवातीचे दोन अक्षर आहेत धर्म आणि शेवटचे दोन अक्षर आहेत म म. मम म्हणजे माझा आणि धर्म म्हणजे धर्म. माझा धर्म म्हणजेच जीवाचा धर्म. जीवाचा धर्म आहे शिवाला जाणणं. जीवाचा धर्म आहे उच्च अवस्थेला पोहोचणं. जीवाचा धर्म आहे भगवत स्वरूप अवस्थेला पोहोचणं. हा धर्म भगवद्गीतेने सांगितला. म्हणून भगवद्गीता विश्वात ग्रेट आहे. याचं कारण भगवद्गीतेतली ही दिव्यता आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. अमेरिकेमध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटी आहे जिथं भगवद्गीता शिकवण्याकरता 14 डिसेंबर 2008 मध्ये विद्यार्थी आंदोलन करतात. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्याच्या नंतर का तुम्ही आंदोलन करतात, युनिव्हर्सिटी का बंद पाडली? त्यांनी सांगितलं ज्या दिवशी तुम्ही आम्हाला भगवद्गीता शिकवाल, संस्कृत शिकवाल, भारतीय फिलॉसॉफी शिकवाल, मी इंडियन फिलॉसॉफी म्हणत नाही, भारतीय फिलॉसॉफी शिकवाल, त्या दिवशी आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊ. ते म्हटले एवढं जगविख्यात तत्वज्ञान आणि ऐका तुम्हाला स्वाभिमान वाटेल. भगवद्गीता ज्यावेळेस शिकवायला सुरुवात केली 14 डिसेंबर 2008 अमेरिकेमध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्याच वर्षी भगवद्गीता शिकण्याकरिता 1128 विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत. 1128 विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत. अगदी मोकळं बोलू का? हे इतके झोपलेले आहेत हे म्हणजे तुम्ही म्हणत नाही बरं का मी. हे आता कुठेतरी जागे झालेत तर 5000 कोटी रुपये एकत्र केले आणि त्याच्या व्याजावरती अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा विग्रह स्थापन झाला. 22 जानेवारी 2024 84 सेकंद भारतीयांनी सांभाळले. जग तुमच्या चरणावरती समर्पित झालं. एवढी दिव्यता प्रभू रामचंद्राच्या तत्वज्ञानामध्ये आहे, त्यांच्या जीवनामध्ये आहे. लोक म्हणतात मंदिराची काय आवश्यकता आहे? हे माझं म्हणणं काय, बरं तुम्हाला नष्ट करण्याकरता बाहेरचे तर टपलेलेच आहेत, पण तुमच्यात किती गोंधळ आहे हे पाहणं लक्षामध्ये. मंदिर काय अडचण आहे? ते म्हटलं हॉस्पिटल पाहिजे, एवढा खर्च मंदिराकरता, एवढं सगळं. माझं म्हणणं आहे लक्षामध्ये घ्या, 21व्या शतकात जेवढं मेडिसिनला महत्व आहे तेवढंच इथून पुढच्या काळामध्ये मेडिटेशनला पण महत्व असणार आहे. आम्हाला मेडिसिन पण महत्वाचं आहे आणि आम्हाला मेडिटेशन पण महत्वाचं आहे. आम्हाला शोधही महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये विज्ञान दडलेलं आहे आणि आम्हाला बोधही महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये अध्यात्म दडलेलं आहे. आम्हाला साधनही महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये विज्ञान दडलेलं आहे. आम्हाला साधनाही महत्वाची आहे ज्याच्यामध्ये अध्यात्म दडलेलं आहे. बोध आणि शोध, साधन आणि साधना, गती आणि स्थिती, व्यवस्था आणि अवस्था, या सगळ्या गोष्टी आम्हाला समुच्चयाने पाहिजे जे आमच्या ऋषीमुनीने 1000 वर्षापासून मांडलं. आम्ही आता जागे झालोय तर मंदिर झालंय. हे जर उभा राहिले ना, हे म्हणजे काय शिकवलं तुम्हाला महाराज? सती जाण्यासारख्या पद्धती रंगवल्या. असे एवढे क्रूर होते का हिंदू लोक एखाद्या बाईला जिवंत अग्नीमध्ये जाळण्याकरता? कल्पना करा, माझे वडील गेले, जर माझ्या आईला कोणी अग्नीमध्ये लोटत असेल, ढोल नगारे वाजवत असेल, जिवंत जाळत असेल, कसं बघेल? अहो एवढे लोक तरी कसे बघतील एखाद्या बाईला जिवंत जाळण्याकरता? अशी पद्धती भारत देशामध्ये नव्हती. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. गाडगं खांद्यावर घेतलं जायचं, प्रेताला प्रदक्षिणा केली जायची. 5 प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर तिला जर कोणी मूलबाळ नसेल तर ती विचारायची सगळे गावकरी माझा सांभाळ करणार आहेत का? नाही. आपला आप्तेष्ट माझा सांभाळ करणार आहेत का? नाही उत्तर आलं की ते गाडगं तिथंच सोडायचं, गावाच्या बाहेर जायचं आणि प्रत्येक गावाच्या बाहेर शंकराचं मंदिर असायचं. त्या शंकराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराबरोबर तिचा एक वैदिक विवाह व्हायचा. तुझा भौतिक पती गेलाय, इथून पुढे आध्यात्मिक पती म्हणून भगवान शंकर तुझे पती आहेत. तिला कुंकू लावल्या जायचं
आणि गाव तिला मधुकरी पोहोच करायचं आणि भगवान शंकराच्या एका पत्नीचं नाव होतं सती. ते सती नाव तिला दिल्या जायचं. याला म्हणतात सती जाणं. ढोल नगारे नागणीमध्ये लोटणं हा प्रकार नाही. एवढे क्रूर नव्हते हिंदू. हे इंग्रजांनी आपल्याबद्दल फार चुकीचं लिखाण केलं आणि ते आपल्या काही तज्ज्ञ लोकांनी पुढे आपल्यापर्यंत आणून दिलं. जाऊ द्या. आणि वैदिक काळामध्ये तेवढा अधिकार होता माता भगिनी. पती गेल्याच्या नंतर स्त्रीमध्ये एवढा अधिकार होता गार्गी मैत्री सारख्या की मंत्र म्हणायचे आणि अग्नीला हलकं म्हणजे अग्नीची दाहकता कमी करायचे. अग्नीवर जाऊन बसायचे. शरीर जळताना दिसायचं पण चटके लागत नव्हते. हा अधिकार वैदिक काळामध्ये स्त्रीमध्ये होता. 2024 मध्ये गणेशनगरमधल्या एकाही माता भगिनीने हा प्रयोग करायचा नाही. हे मी 10,000 वर्षापूर्वीचं बोलतोय. इथून पुढे कोणी तो प्रयोग करायचा नाही. मंत्रही म्हणायचे नाहीत आणि अग्नीवर जाऊनही बसायचं नाही. त्या मंत्रातही तेवढी ताकद राहिली नाही. अग्नीतली दाहकता कमी होईल. वैदिक काळामध्ये ह्या गोष्टी घडल्या होत्या. मंत्र म्हणून अग्नीतली दाहकता कमी करून त्याच्यावर जाऊन बसणं. पण हे असं कंपल्शन नव्हतं की पती गेल्याच्या नंतर ढोल नगारे वाजून तुम्हाला जिवंत जाळलं जात होतं. अशी एकही पद्धती भारत देशामध्ये नव्हती. ऐका, एवढ्या व्यापकतेने भारतीय तत्वज्ञान, एवढ्या विलक्षणतेने भारतीय तत्वज्ञान हे आता जागे झालेत. मी अमेरिकेमध्ये होतो. कुठं काय सांगत होतं? भगवद्गीता तिथं शिकवण्याकरता 1128 विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत. तुम्ही टाळी वाजवली नाही, लेट वाजवली म्हणून मी म्हटलं हे थोडेसे जागे झाले तर आधी युद्धेत मंदिर झाले. हे जर उभा राहिले ना, डोळे चोळून थोडेसे उभा राहिले ना, तर मला वाटतंय कळस आणि भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आता याच्याही पुढचा ऐका. जर हे आंघोळ करून गंध लावून धोतर वगैरे टोपी घालून हातात जर भगवद्गीता फक्त म्हणतो हातात भगवद्गीता घेतली तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. आमचे एक श्रील प्रभुपाद वयाच्या 78व्या वर्षी अमेरिकेमध्ये जातात. हिप्पी लोकांनी अमेरिकेवरती आक्रमण केले. त्यांना हॅप्पी केलं 6 महिन्यामध्ये आणि 102 देशामध्ये कार्य उभा केलं. एवढ्या विलक्षणतेने हे दिव्य तत्वज्ञान आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हटले एका एका अक्षरामध्ये माझा रमाकांत दडलेला आहे. अहो, आपण असं काही बोलावं ज्याने संत जसे बोललेत. नामदेव महाराज म्हटले माझ्या शब्दातली अशी ताकद आहे की साक्षात विटेवरचा पांडुरंग सुद्धा डोलेल. असं काहीतरी बोलावं. बोलू आयशे बोल जेने बोले विठ्ठल. हे संतांच्या शब्दातली ताकद आहे. शब्द मवाळ असावे, शब्द गोड असावेत. साहित्यामध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये साहित्याचा अभ्यास करत असताना बाणभट्ट हे जगातले पहिले कादंबरीकार. किती शब्दामध्ये विलक्षणता असेल. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातली ताकद लक्षामध्ये घ्या. वैदिक साहित्यातल्या शब्दाची ताकद लक्षामध्ये घ्या. बाणभट्टांनी कादंबरी लिहिली. ती कादंबरी लिहित असताना त्यांचं आयुष्य भानू मावळायला लागला. लक्षात आलं की अर्धीच कादंबरी कंप्लीट झाली, पूर्ण कादंबरी अजून लिहून झाली नाही. पण हे लिखाण कोण पूर्ण करेल? जसं एकनाथ महाराजांचं लिखाण गावबाने पूर्ण केलं तसं बाणभट्टे म्हटले माझे लिखाण कोण पूर्ण करणार आहे? त्यावेळेस दोन्ही मुलाला बोलून घेतलं आणि विचारलं हे माझं लिखाण कोण पूर्ण करणार आहे? दोन्ही विद्यार्थी, दोन्ही मुलं म्हटले बाबा हे कार्य मी करणार आहे. दुसरा म्हटलं हे कार्य मी करणार आहे. तिसरा दोन्ही म्हटले मी हे कार्य करणार आहे. वडील म्हटले मी परीक्षा घेतो. ऐका, शब्दात मवाळता कशी असते गोष्ट लक्षामध्ये घ्या. ते म्हटले दोघंही कार्य करणार आहेत लिखाणाचं, पण मला परीक्षा घेऊ द्या. समोर एक वाळलेलं झाडाचं खोड होतं. ते म्हटले त्याचे परीक्षण करा, त्याचं वर्णन करा. मोठ्या मुलाने वर्णन सुरू करायला प्रारंभ केला. ऐका, शब्द वापरले. शुष्कम काष्टम तिष्ठती अग्रे. शुष्कम म्हणजे वाळलेले, काष्ट म्हणजे लाकूड, तिष्ठती म्हणजे उभा आहे, अग्रे म्हणजे समोर. शुष्कम काष्टम तिष्ठती अग्रे. ऐकायला कसं वाटतंय? कठोर व्यंजनच, दगड पडल्यासारखंच वाटतं. लहान मुलाला सांगितलं तूही त्याचं वर्णन कर. तो म्हटला मीही वर्णन करतो. आशय तोच ठेवला, पण शब्द एवढे गोड वापरले. नीलस तरुवर विलसती पुरत. नीलस म्हणजे वाळ्यालं, तरुवर झाड, विलसती दिसतंय, पुरत म्हणजे समोर. नीलस तरुवर विलसती पुरत. लहान मुलांनी शब्द वापरले आणि मोठ्या मुलाने वापरले होते शुष्कम काष्टम तिष्ठती अग्रे. कोणतं गोड वाटते? लहान मुलाचं गोड वाटते. बाणभट्टांनी सांगितलं की लहान मुलाला तू कादंबरी माझी पूर्ण कर. तुझ्या बोलण्यामध्ये मवाळता आहे तसे साच आणि मवाळ मितले आणि रसा शब्द जसे कल्लोळ अमृताचे. पण हे शब्द कळण्याकरता संतांचे विलक्षण शब्द आहे, जीवाचा उद्धार करतात. पण शब्द व्यवहारामध्ये बदलतात. एक भीतीमध्ये शब्द बदलतो आणि एक आनंदामध्ये शब्द बदलतो. भीतीमध्ये शब्द बदलतो ना. हो, गंगेचा काठ होता, त्या काठावरती गाव होतं आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण बुवा राहत होते.
रोज नित्याप्रमाणे स्नानाला जात असताना भला मोठा भुजंग पाहिला, भला मोठा सर्प पाहिला, घाबरले. पहाटची वेळ होती, घाबरले. धावत पळत गावामध्ये आले. गावकऱ्यांनी विचारलं, का घाबरल्यात, का पळतायत? ते म्हटले, गंगेवरती स्नानाला गेलो, स्नान करत असताना भला मोठा भुजंग पाहिला, भला मोठा सर्प पाहिला. गंगा बगलात मारली, धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. दृष्टांत समजला नाही. काय म्हणायला पाहिजे होतं? पुन्हा सांगतो. गावामध्ये ब्राह्मण बुवा राहत होते. हनुमंताचं मंदिर होतं, गणपती बाप्पांचं मंदिर होतं. गावात जायचंय, आपलं स्नानाला जायचं. स्नान करत असताना साप पाहिला, घाबरले. भीती इतकी वाटली, गावाच्या दिशेने पळायला लागले. गावकऱ्यांनी विचारलं, का घाबरलात, का पळतायत? ते म्हटले, काही नाही, स्नानाला जात असताना एवढा मोठा सर्प पाहिला, गंगा बगलात मारली, धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. काय म्हणायला पाहिजे होतं? धोतर आणि गंगेच्या काठाकाठाने पळायला लागलो. भीतीमध्ये शब्द बदलले आणि असा गोंधळ झाला. पिंपळगावचे कोण कोण लोक आहेत? नाही ना? त्या गावात एक शिंपी राहत होते. म्हणजे ते शिंपी रात्रीची वेळ झाली, टेलरिंग काम करत होते. आणि टेलरिंग काम जसे आमच्या नवनाथ भाऊ करतात, टेलरिंग काम करत होते. आणि रात्रीच्या वेळेस उशिरा जरा कामावरून आले ना, आल्याच्या नंतर चोर त्यांना भेटले. चोरांनी पकडलं, कोण आहेत? ते म्हटलं, कोणी नाही, मी शिंपळगावचा पिंपी. काय म्हणायला पाहिजे होतं? पिंपळगाव काय म्हणायला पाहिजे होतं? पिंपळगावचा शिंपी म्हणायला पाहिजे होतं. पण भीती एवढी वाटली, शिंपळगावचा पिंपी म्हणायला लागले. भीतीमध्ये शब्द बदलतो तसा आनंदामध्ये सुद्धा शब्द बदलतो. कोल्हापूरचे संस्थानिक महाराज, त्यांच्या सेनापती रोज आग्रह करत होता की एकदा तुम्ही माझ्या घरी जेवायला या, प्रसाद घेण्याकरता या. पण शाहू महाराज जात नव्हते. एक दिवस सहज फिरता अचानक लहर आली आणि सेनापतीच्या घरी गेले. आणि जसं त्याने शाहू महाराजांना दारात आलेलं अचानक पाहिलं, आवाज दिला पत्नीला आणि सांगितलं, राजापूरचा कोल्हा आलाय, आथरंजी 17. काय म्हणायला पाहिजे होतं? कोल्हापूरचा राजा आलाय, आथरंजी 17. बरोबर? अरे चुकलं. राजापूरचा कोल्हा आलाय, सतरंजी 18. चुकलं का पुन्हा? काय म्हणायला पाहिजे होतं? कोल्हापूरचा राजा आलाय, सतरंजी 18. पण आनंद इतका झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये राजापूरचा कोल्हा आलाय, आथरंजी 17. शब्द आनंदामध्ये बदलतो, शब्द भीतीमध्ये बदलतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझा शब्द अभेद्य आहे, तो कशातच बदलत नाही. का जगद्गुरु तुकोबराय तुमच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे? तुकोबराय म्हटले, शब्द आणि देव याच्यामध्ये कोणतंच अंतर नाही, म्हणून माझा शब्द अभेद्य आहे. अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे हा शब्द हा देव, तुका म्हणे हा शब्द हा देव, तुका म्हणे प्रतिपादन करतात. करायला व्यवस्थित आणि देव याच्यामध्ये कोणताच बदल नाही. मायेमधून परमात्म्यापासून माया, मायेपासून पंचमहाभूत आणि पंचमहाभूतापासून
आकाश हे पाचवं भूत, भूत म्हणजे तत्व, त्याचा शब्द हा गुण आहे. पखवाजाला पण आवाज. शब्द संभाळले हजारो वर्षापासून भारतीय तत्वज्ञानाने. 10,000 वर्षापूर्वी या भारत देशामध्ये वेद तयार झाले, आजही तसे आहेत, तसेच आहेत. 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी जी फिलॉसॉफी अखिल मानव जातीला दिली, ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आजही शब्द महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. 1,26,682 शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. वारकरी संप्रदाय 750 वर्ष झाले वारकरी संप्रदायाची उपासना करत आहे. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ताकद लावून गोड वाच. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी जे दिव्य शब्द आपल्या हातामध्ये दिले, ते शब्द वारकरी संप्रदाय 400 वर्ष झाले त्याची उपासना करतोय. काय आहे त्या शब्दामध्ये? साक्षात जगद्गुरु तुकोबरा त्या शब्दामध्ये आहेत. काय आहे ओवीमध्ये? साक्षात ज्ञानेश्वर महाराज ओवीमध्ये दडलेले आहेत. रोज जर माऊलींचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या अक्षरांची सेवा करूयात. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. पोहोचलेली व्यक्ती देत असताना जाताना काहीतरी देऊन जाते. गजानन महाराजांचा फोटो आहे. जाता दिव्य तत्वज्ञान देऊन गेले. जी पोहोचलेली व्यक्ती आहे ती देताना कशा तरी आपली एनर्जी देऊन जातात. माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या अक्षरामध्ये ती दिव्यता दिली, म्हणून ते अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ऐका, माझे गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजी, त्यांची मोठी बहीण आहे. 78 वय आहे. त्या बाईला लिहिता वाचता येत नाही, अडाणी आहे. पण ऐका, अनेक वर्ष ज्ञानेश्वरीच्या ओवीवरती फक्त माऊली 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 म्हणून बोट फिरवत होती. आज त्या बाईंना पूर्ण ज्ञानेश्वरी वाचता येते. पेपर वाचता येत नाही, पण ज्ञानेश्वरी आजकालित वाचते. ही त्या अक्षरातली दिव्यता आहे. एवढी दिव्यता त्या अक्षरामध्ये दडलेली आहे. त्या अक्षराची सेवा वारकरी संप्रदाय शिकवतो. जीवाला उद्धार करायचा आहे, संत संगती करायची. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबराया आहेत. जोपर्यंत तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय, साक्षात माऊलींच्या सानिध्यामध्ये आहात. जगद्गुरु श्री संत तुकोबरांची गाथा वाचताय, तोपर्यंत तुम्ही गाथा तुकोबरांच्या सानिध्यामध्ये आहात. भगवान श्रीकृष्णाची फिलॉसॉफी भगवद्गीता वाचताय, तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्णाबरोबर आहात. ते ग्रंथ म्हणजे काय साम्राज्य नाही, ते अक्षर म्हणजे काय सामान्य नाहीत. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य तयार केलं. ते हिंदवी स्वराज्य तयार करत असताना छत्रपती शिवरायांनी काही ठराविक शब्द वापरले. 18,000 मावळे होते महाराज. हर 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 महादेवची ललकार म्हटल्याच्या नंतर एक मावळा 100 यवनावरती तुटून पडत होता. एवढी दिव्यता त्यांच्या ललकार मध्ये होते. शब्द कोणाच्या मुखातल्या याला ताकद आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय मला पुढे थांबता येणार नाही. ज्यांच्या शब्दात एवढी विलक्षणता होती की त्यांचे शब्द ऐकण्याकरता हजारोच्या संख्येने शिवाजी पार्क वरती लोक येऊन ऐकत होते. एवढी दिव्यता होते शब्दामध्ये. शब्दामध्ये ताकद असावी, शब्दात भव्यता असावी. कारण तो शब्द भगवत स्पर्शाने आला तर ते दिव्यता अनुभवायला मिळते. तुकोबराय सांगतात, देव आणि शब्द वेगळा नाही. जय
पगम पगम गरे निध सा शब्द वाटू धर जन लोका पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू. या समग्र अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी शब्द आणि देव याच्यामध्ये किती साधर्म्य आहे हे आपल्या समोर प्रतिपादित केलं. मानवी जीवनामध्ये शब्द बाजूला केला तर मानवी जीवन शून्य आहे. शब्दानेच नाते घडतात, शब्दानेच नाते तुटतात, शब्दानेच प्रेम वृद्धिंगत होतं, शब्दानेच द्वेष वृद्धिंगत होतात, शब्दानेच मनुष्य कनेक्ट होतो, शब्दानेच मनुष्य तुटला जातो, शब्दानेच मोक्षाची प्राप्ती होते, शब्दानेच भगवंताचं नामस्मरण घडतं. आज तुम्ही मला किंवा सगळ्या कीर्तनकारांनी इथं बोलवताय, शब्द घेऊन येत आहे, दुसरं काय आहे त्यांच्याकडे? तुम्ही तरी काय श्रवण करताय? शब्द श्रवण करतायत. शब्द बाजूला करा, शून्य मानवी जीवनाचा व्यवहार होऊन जाईल, क्रियेला महत्त्व राहणार नाही. आणि म्हणून ते आपण शब्द सांभाळले पाहिजेत. आपल्या शब्दाला परतत्वाचा स्पर्श असावा. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व. या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरांनी दिव्य तत्वज्ञान आपल्यासमोर ते ठेवलं. हा अभंग घेण्याचा मुख्य उद्देश जगद्गुरु श्री संत तुकोबरांचा अनुग्रह माघ शुद्ध दशमी आणि त्यानिमित्ताने हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. मग जो अनुग्रह मिळाला आणि जे सद्गुरूंची कृपा मिळाली, त्या कृपेतून जे शब्द बाहेर आलेत ते गाथा, त्या गाथ्यातलाच हा अभंग आपला माथा ठीक व्हावा याकरताच हा गाथा तुकोबरांनी तयार केला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा जोरदार टाळी वाजवून आपल्याला भजन करायचं आहे. आपली नियोजित वेळ संपली, तुम्ही टाळी वाजवली, आपलं भजन झालं. करा सगळ्यांनी वरती हात. वा क्या बात आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये थांबायचं आहे. वा वा वा. तुमची उपस्थिती, तुमची गर्दी पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय की हा कार्यक्रम 1 वाजेपर्यंत असाच चालू राहावा. घ्या हात खाली, घ्या हात खाली. झालं आपलं भजन. हात आपण 3 मिनिटं वरती ठेवले तर आपले दोन्ही फुफ्फुस ॲक्टिव्ह होतात. आणि फुफ्फुस ॲक्टिव्ह असणं, फुफ्फुस चांगलं असणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण मानलेलं आहे. एकाच्या फुफ्फुसाला 6000 छिद्र आहेत, एकाच्या फुफ्फुसाला 6000 छिद्र आहेत, 12000 छिद्र. तुम्ही फक्त हात वर केल्यावर बरोबर ॲक्टिव्ह झाले. आता माझं काम मी करून मोकळा झालो. पुढे ऐका. का आम्ही टाळी वाजवली पाहिजे? का भजन म्हणलं पाहिजे? ॲक्युपेशर चिकित्सा आहे.
टाळी का वाजवावी भजनामध्ये? वारकरी संप्रदाय हा सायंटिफिक संप्रदाय, मेडिकल सायन्सला धरून चालणारा संप्रदाय आहे. ज्यांचं डोकं दुखतं त्यांनी इथं दाबायचं. डोकं दुखतं त्यांनी इथं दाबा. किती भयंकर डोकं दुखत असू द्या, इथं जोरदार दाबा. दोन्ही हाताचं सारखंच आहे. डोकं दुखायचं राहून जातं कारण डोक्याचा पॉईंट इथं आहे. पण जे नैसर्गिक दुखतंय ते पत्नीने लाटणं फेकून मारल्याच्या नंतर जे डोकं दुखतं ते कशानेच नीट होत नाही. तुम्ही हसताय म्हणजे मी समजून घेतलं काय घ्यायचंय ते. ज्यांना सर्दीचे त्रास आहेत त्यांनी इथं दाबा, जोरदार दाबा. किती भयंकर सर्दी असू द्या, 3-3 महिने शिंका येतात, इथं दाबा, ही टोकं दाबा, शिंक गायब होऊन जाईल. ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी हा भाग दाबा. ज्यांना फुफ्फुसाचा प्रॉब्लेम त्यांनी इथं दाबा. ज्यांचं कंबर दुखतंय त्यांनी या 2 बोटातला मधला भाग दाबा. कंबरेकडे इथून रक्त पाठवलं जातं, कंबर दुखायचं राहून जातं. ज्यांचे डोळ्याचे त्रास आहेत, व्हॉट्सअप रात्री व्यवस्थित वापरता येत नाही, या 2 बोटामधला मधला मांसल भाग दाबा, जोरदार दाबा. 40 दिवस कंटिन्यू 2-2 मिनटं सकाळी दाबा, संध्याकाळी दाबा. तुमचे चष्मे काढून ठेवून द्याल एवढे डोळे क्लिअर होईल. मी डोकेच म्हटलं, डोळे क्लिअर होतील. ज्यांना बीपी हाय आणि लो होतो, ज्यांचा हाय होतो त्यांनी अनामिका नावाचं बोट दाबा, आणि ज्यांचा लो होतो त्यांनी मध्यमा नावाचं बोट दाबा, जोरदार. पुन्हा तो लक्षात राहील का? पण नाही ना. त्यापेक्षा सगळ्यांनी जर वरती हात केले आणि रोज 300 टाळ्या वाजवल्या तर आमचे ऋषीमुनी सांगतात 38 रोग तुमच्या जवळ येणार नाहीत. एवढं टाळी वाजवण्यामध्ये आरोग्य दडलेलं आहे. एवढी जर हात लाल होत जर तुम्ही टाळ्या वाजवल्या रोज 300 टाळ्या तर काहीच होणार नाही. रक्तभिसरण प्रक्रिया, ब्लॉकेज सगळं क्लिअर होऊन जाईल. आणि विठ्ठोबा का म्हणायचं, भजन का म्हणायचं, विठ्ठल का म्हणायचं, ठोबा का म्हणायचं, याचं कारण ठ म्हटलं की हार्टला पंपिंग होतं. 2 तासाच्या कीर्तनामध्ये ज्यावेळेस तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतात, ठ म्हटलं की हार्टला पंपिंग होत आहे. इथं येणं म्हणजे फक्त श्रवणच नाही, तुमचं आरोग्य सुद्धा व्यवस्थित करण्याचं साधर्म्य आमच्या कीर्तन परंपरेमध्ये आहे. विठ्ठोबा म्हटलं की हार्टला पंपिंग होते, रक्तभिसरण प्रक्रिया छान होते. कितीही तीव्र अटॅक येऊ द्या, कमरेवरती हात देऊन त्या व्यक्तीला फक्त पांडुरंगासारखं उभं करा आणि 9 मिनिट फक्त विठ्ठोबा म्हणायला लावा. ठ म्हटलं की नाभीवरती आघात पडतोय, हृदयाकडे रक्तपुरवठा पाठवला जातो. अत्यंत तीव्र असणारा हृदयविकाराचा झटका 3 मिनिटांमध्ये नॉर्मल होतो. कशाने? विठ्ठल विठ्ठोबा म्हणण्यामध्ये. टाळी वाजवण्याने आरोग्य आहे. आणि वरती हात केलं तर फुफ्फुस सुद्धा आपले कार्यान्वित होतात. वरती हात करून टाळी वाजवायची. चला सगळ्यांनी वरती हात करा. पखवादानी ते भजन, त्यांच्या हाताचा काही प्रॉब्लेमच नाही, त्यांच्या अक्युपेशर चिकित्सा ऑलरेडीच होऊन जाते. हा आवाज, हा पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम एवढंच मुंबईपुरता मर्यादित न राहता सगळीकडे हा आवाज, ह्या व्हिडिओ गेल्या पाहिजे. एवढी जोरदार टाळी आपण वाजवली पाहिजे. सिद्धिविनायक गणपती बाप्पा सुद्धा डोलले पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराज आनंदीमध्ये डोलले पाहिजे. जगद्गुरु तुकोबरांचा विना झंझाणला पाहिजे. एवढे दिव्य टाळीचा आवाज आला पाहिजे. वारकरी टाळी वाजवतोय तो आनंद होण्याकरता नाही, त्याला आनंद झालाय म्हणून टाळी वाजवतोय. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय, ही इज जॉयफुल सो ही डान्सेस, सो ही क्लास. टाळी टाळी टाळी, क्या बात, वाह. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. माता भगिनी, भगवंताने तुम्हाला गोड हात दिला, कारण भगवंताला माहिती आहे जेव्हा आईच्या उदरातून आपल्याला जन्म घ्यायचा आहे त्या मातेचा हात गोड बनवावाच लागेल, म्हणून तुमचा हात भगवंताने गोड बनवला. आई लेकराच्या डोक्यावर हात फिरवती त्यावेळेस लेकराच्या डोक्याला केस यायला सुरुवात होते. आणि बायको तुम्ही मला पुढे बोलू द्यायच्या अगोदरच हसून घेत आहेत, मला काही कळायला तयार नाही. माझ्या डोक्याचे केस जायचे मी खूप प्रयत्न करतो पण ते काही जात नाहीत.
कारण शास्त्र सांगतंय खलवाटो निर्धनम क्वचित. ज्याचं टक्कल पडलंय तो मनुष्य क्वचित निर्धन असतो, म्हणजे तो पैशावालाच असतो असं शास्त्रकारांना म्हणायचं. आता ज्यांचं पडलंय त्यांचे बँक बॅलन्स चेक करून घ्या आणि काला झाले मला कळवा. असंच हसत राहा. जीवन आनंदी आहे, प्रसन्न आहे, उज्ज्वल आहे, तेजस्वी आहे. माता भगिनी, पुरुष मंडळी, एक फोन आईसाठी, एक फोन वडिलांसाठी दिवसातून. वेळ माझी जास्त झाली, 10 मिनिटं. जेवायचं आपल्या सगळ्यांना. एक फोन आईसाठी आणि एक फोन वडिलांसाठी. ज्याचे आई वडील घरामध्ये असेल, जगातला सगळ्यात भाग्यवान तो आहे. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सकळ तीर्थाचे धुरी जे का माता पितर. हे आईचं आणि वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडा. जगातले सगळ्यात भाग्यवान तुम्ही आहात. तुम्हाला वाटतं ना राहील आणि भावाने आज माझ्या आई वडिलांना सांभाळ, तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की आई आणि वडिलांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. हे जीवनातलं काय अलौकिक पुण्य असतं. एक फोन आईसाठी फोन करा. हो, तुम्ही शहरामध्ये आले, आई वडील खेडेगावात असतील, वाट बघत असेल रोज तुमच्या फोनची. एक आई वयस्कर 85 वर्षाची माता मोबाईल घेऊन मोबाईल शॉपीवाल्याकडे गेली. बाळा, माझा मोबाईल बिघडलाय का? तो दुकानदार मोबाईल बघतो. आजी, मोबाईल तर ठीक आहे. मग का असं तुम्ही म्हणताय मोबाईल बिघडला? अरे बाळा, नीट बघ, त्याच्यामध्ये बॅलन्स नसेल. तो दुकानदार म्हणतोय, आजी त्याच्यामध्ये बॅलन्स आहे. अरे बाळा, त्याच्यामध्ये बॅटरी नसेल. तो म्हणतोय, सगळं क्लिअर आहे, तुम्ही असं का विचारताय मोबाईल बिघडला की काय? 85 वर्षाची म्हातारी कुटियामध्ये राहणारी डोळ्यात अश्रू येऊन बोलते त्या दुकानदाराला, बाळा, 2 मुलं आहेत, शिकवलं त्यांना, इंजिनिअरिंग केलं, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेले, नातवंड आहेत, सुना आहेत, गावाकडे कुटिया करून राहते, एकटी राहते, शेतात काम करते. 6 महिने झाले या मोबाईलवरती कोणाचा फोन आला नाही. रोज टक लावून त्या फोनकडे बघते. एक फोन आईसाठी करूयात, एक फोन वडिलांना रोज विचारूयात. घरात असतील जवळ घेऊयात. दिवसभर तुम्ही काय केले विचारूयात. आपण काय केले ते आपण सांगूयात. एवढं करूयात. ह्याच परमार्थ आहे, हाच ग्रेट परमार्थ आहे. ज्ञानोबराय तुकोबरांनी हे सगळं केलं. वारकरी संप्रदायाची सुरुवातच आईवडिलांच्या सेवेतून आहे, पुंडलिकरायांच्या याच्यातून. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. इथं आल्याच्या नंतर या गणेशनगर सप्ताह कमिटी, मी उभ्या महाराष्ट्रामध्ये सांगेल की एवढा विलक्षण गोड सप्ताह आमच्या गणेशनगरच्या जोगेश्वरी पश्चिममध्ये मुंबईमध्ये सप्ताह संपन्न करतायत. कामा करता वेगवेगळ्या भागातून आलेली ही सगळी मंडळी एकत्र येऊन एवढा भव्य दिवे गेली 22 वर्ष सप्ताह करतायत. माझ्या तुकोबरांची सेवा करतायत. भगवंत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवो, सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण हो. तुम्ही मला पहिल्यांदा बोलवलं बाबा, तुम्ही पण आलात. तुम्ही मला पहिल्यांदा बोलवलं, मी पुन्हा येईल. वा 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 वा, असं काय असलं का हसायला फार गोड वाटतं. वा झाले. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. माझा आळंदीमध्ये गुरुकुल आहे. 70 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. कोणाला पाठवायचं असेल 3री पासून 10वी पर्यंत जास्तच इंग्लिश मिडियमची मुलं पाठवा. कारण ज्ञानोबा तुकोबा मला देश विदेशात मांडायचे, इंग्लिश भाषेमधून मांडायचे, देश विदेशामध्ये मांडायचे. मी संस्कृतमध्ये PhD केलेली आहे. धोत्रावरती बाहेरच्या देशात संस्कृत शिकवायला गेलो होतो. आणि माझी इच्छा असते इथून पुढे आमचा कीर्तनकार आता बस स्टॉपवरती नाही भेटला पाहिजे. तो कुठे भेटला पाहिजे? एअरपोर्टवरती भेटला पाहिजे. एअरपोर्टवरती आमच्या सगळ्या गायक मंडळींनी म्हणावं, माझ्या समवेत अक्षय महाराज गर्जे एवढे सुंदर गातात, माझ्याच गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी म्हणावं, आता आम्ही अमेरिकेतून सप्ताह करून आलो आहेत. एकाच्या सगळ्या टाळकरी मंडळींनी म्हणावं, आम्ही कोणत्या देशात जायचं तुम्हाला? जर्मनमधून सप्ताह करून आलो आहेत. आमच्या मृदंगवादकांनी म्हणावं, आम्ही आताच फ्रान्समधून, कोणत्या देशात जायचं? कोणत्या फ्रान्समधून सप्ताह करून. आमच्या चोपदारांनी म्हणावं, मी आताच पाकिस्तानमधून चोपदारकी करून आलोय. शांती करता भारतीय संस्कृतीला शरण आल्याशिवाय जगात कोणाला ऑप्शन नाही. एवढी भारतीय संस्कृती ग्रेट आहे, तेजस्वी आहे. म्हणून माझी शेवटची इच्छा व्यक्त करतो, थांबतो. भारत अस्माकम जननी, भारत इज माय मदर, स्वर्गादपि आगरीयसी, इट इज द ग्रेटर दॅन द पॅराडाईज. विश्वगुरुम ताम करवाम, वी शाल मेक इट विश्वगुरु, जन्म सफलताम विंदाम. आमचं ते भारत विश्वगुरु झाल्याचं पाहण्याचं सद्भाग्य आमच्या पिढीला लागावं, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्याही चरणी प्रार्थना करतो. आणि ज्ञानेश्वर माऊली.